या देशाच्या जडणघडणीत ज्या ज्या महापुरुषांचं योगदान होतं त्यांना वंदन करतो। आज आपण महाविकास आघाडी आणि घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ इथं कळमनुरीवर जमलोलं। खरं पाहिलं तर देशामध्ये काय परिस्थिती चालू आहे हे सांगायची कोणाला गरज नाही, त्याचा ओवापोह मी करणार नाही। परंतु नागेश पाटलालाच लोकसभेत का पाठवायचं काहीतरी सांगावं लागेल ना लोकांना आपल्याला, की बाबा नागेश पाटील आष्टीकर हे चांगले कसे हे सांगण्यासाठी जसं आपण 2014 ला स्वर्गीय राजूभाऊ सातवांना इथून निवडून दिलं त्यावेळेस मला आठवतंय मी त्यांचा निवडणूक प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की 1 लाखाच्या फरकाने सीट निघेल। जसा जसा प्रचार पुढे गेला 7-8 दिवस राहिले मतदानाला तसं तसं आमची लीड आली 50,000 आणि नंतर जेव्हा निकाल लागला तेव्हा भाऊंची सीट फक्त 1632 मतांनी आली। त्यामुळं हे सांगण्याचं काय कारण आहे त्याच्या मागचं कारण सांगतो की ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणीही जाऊ नये, आपण पण जायला नाही पाहिजे। कारण हे सगळे ताकद लावणार आहे, समोरचा उमेदवार आहे त्याला त्याच्या पक्षाकडून आणि सगळ्यांकडून ताकद भेटणार आहे ते पण आपण गृहीत धरलं पाहिजे। आपल्याला येणाऱ्या 26 तारखेला चिकाटीनं जिद्दीनं मशाल चिन्ह आहे, हे मशाल चिन्ह 1 नंबरला आहे आणि ते घराघरापर्यंत कसं पोहोचल ही जिम्मेदारी आपली आहे। ही खरं म्हणजे सभा किंवा काही नाही, बैठक आहे। ही वाकोडी सर्कल, खरवड सर्कल आणि कळमनुरी शहरातली एक बैठक आहे। थोडासा साहेब तुम्हाला आमची विनंती आहे की थोडा नियोजनाचा अभाव, आता ठीक आहे ही सुरुवात आहे, आपल्या प्रचाराची सुरुवात आहे, आणखी आपल्याला 10-11 दिवस प्रचार करायचा आहे। नियोजन एक चांगल्या पद्धतीने असलं पाहिजे। 8चा कार्यक्रम जर 11 वाजता होत असेल तर ते पण आपलं योग्य नाही, कारण येणाऱ्याचे वेळ जाणं किंवा इथल्या संबंधित व्यक्ती जे नियोजनात आहे त्यांचाही, तर येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी नियोजनाच्या बाबतीत आपण सुरळीत करू। आम्हाला कुठेतरी साहेब याच्यात सहभागी करून घ्या, कारण लोकसभेमध्ये राजूभाऊचं चांगल्या पद्धतीनं काम इथं आम्ही पार पाडलं आणि विजयाचा गुलाल त्यांच्या कपाळाला आम्हीच लावणारे माणसं आहोत। आणि येणाऱ्या काळात ते निश्चित ठामपणे सांगतो नागेश पाटील आष्टीकरांना इथून आपण गुलाल लावूनच विजयी करू। परंतु ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये कोणी जायचं नाही ही सर्वांना, आपल्याला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे। मला बोलण्याची इथं संधी दिली त्याबद्दल मी सर्व पदाधिकाऱ्यांचे इथं आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।